घालायची गरज नाही. छान मस्त ऊन पडले, खूप छान ऊन पडले, पण रेनकोट सोबत घेतलाय कारण येताना पाऊस येतो. हा, पाऊस येताना स्वागत करण्यासाठी येतो. Thank you God for the world so sweet. Thank you God for the food that we eat. Thank you God for the birds that sing. Thank you God for everything. हाय, हॅलो, नमस्कार. तर तुमचं सगळ्यांचं एकदा ब्लॉग्समध्ये आणि एका नवीन रेसिपीमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते. तर आत्ता निघलो शाळेमध्ये. 5 मिनटं बाकी, पटपट चल. 5 मिनटं बाकी आहेत आणि जवळच आहे, म्हणजे अजून 3 मिनटं लागतील जाईल. बरोबर टायमिंगमध्ये जातो आहे. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. आज रेनकोट घालायची गरज नाही. आज छान मस्त ऊन पडले, खूप छान ऊन पडले, पण रेनकोट सोबत घेतलाय कारण येताना पाऊस येतो. हा, पाऊस येताना स्वागत करण्यासाठी येतो. सो आता जेव्हापासून रुद्रांचा टिफिन चालू झालाय ना, म्हणजे अगोदर 15 दिवस टिफिन वगैरे नव्हता, पण आता म्हणजे रोज द्यायचा. फक्त काहीतरी वगैरे म्हणजे कार्यक्रम वगैरे शाळेत असेल तर तेव्हाच, नाही तर आता रोज टेन्शन की काय द्यायचं. आणि मेन म्हणजे ना, रुद्रांशला ना गोड पोळी अजिबात आवडत नाही. म्हणजे तूप साखर पोळीचा रोल किंवा गुळ शेंगदाण्याची पोळी वगैरे मी एक वेळेस दिलती, पण तो म्हटला की मम्मी मला तसं गोड वगैरे देत जाऊ नको, आवडत नाही. आणि काही भाज्या आहेत त्याचेच फक्त रोल करता येत आहेत. आणि मॅडमनी तर सांगितलं की सगळ्यांना म्हणजे रोज एक रोलच द्यायचा. तर म्हटलं चला आता आज पण मी बटाट्याचा पराठा बनवणार आहे, तर म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करूयात. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. सो मग आम्हाला पण आज मी बटाट्याचीच भाजी बनवणार होते, पण आज थोडीशी वेगळी म्हटलं की आज आपण काय करूयात, पिवळी बटाट्याची भाजी करूयात. म्हणजे हिरवी मिरची टाकून आणि बटाटा उकडून. एरवी मी बटाट्याच्या छोटे छोटे फोडी करूनच बनवत असते, पण म्हटलं आज पराठा बनवायचा. मग पराठ्यासाठी वेगळा कुकर सारखं लावायचं. मग सकाळी स्वयंपाकाला खूप उशीर होतो आणि कितीही आवरलं ना तरी पण ना म्हणजे घाई होतीच. ह्यांचा सकाळचा डब्बा द्यायचा, परत रुद्रांचा टिफिन करायचा, परत सकाळची देवपूजा, सकाळचं घरातलं काम, तरी पण कपडे आणि भांडे राहतात, किती घाई करा. सो मग आज काय केलं मी की रात्री थोडंसं म्हणजे रात्री उशिरा वरण भात लावलं, आमटी आणि भात बनवला होता. तर रात्रीचा थोडंसं आमटी आणि भात होता त्या छोट्या कुकरमध्ये. तर म्हटलं की आज आपण काय करूयात, मोठ्या कुकरमध्येच लावूयात. शक्यतो मी मोठ्या कुकरमध्ये नाही लावत आहे, पण मग त्या कुकरमध्ये थोडासा भात होता आणि ज्यामध्ये वरण मी काढून ठेवत असते त्याच्यामध्ये पण आमटी काढून ठेवली होती रात्रीची. तर म्हटलं चला आज मोठं कुकर लावूयात. आणि बटाटा आहे ना तो छोट्या कुकरमध्ये अजिबात शिजत नाही. 10 शिट्ट्या घ्या किंवा 15 शिट्ट्या घ्या, अजिबात शिजत नाही. तर म्हणून म्हटलं मोठ्या कुकरमध्येच लावून घेऊयात, म्हणजे एकाच वेळेस सगळं होईल. आणि आज पण थोडासा उशीर झाला होता, 5:30 वाजले स्वयंपाकाला लागायला. तर मग एवढी घाई की विचारूच नका सकाळची. आणि रुद्रांचं सगळं आवरावं लागतं. तो जेवण पण, त्याला जेवायला म्हटलं तर अर्धा पाऊण तास जेवण्यात जातो आमचा आवरायचं, म्हणजे 1 तास पूर्ण त्याला आणि बाकी सगळं काम. तर म्हटलं चला आज पराठा बनवूयात. बटाट्याची साल वगैरे काढून घेतली आणि कांदा वगैरे कट करून ठेवला आहे. तर आता बटाट्याची भाजी म्हटल्यावर जास्त वेळ नाही लागणार आहे, म्हणजे शिजलेली तर असते, फक्त फोडणी घालायची. आणि कणिक पण भिजवून ठेवली, वरण भात तर शिजला, म्हणजे 1 तासात स्वयंपाक होतो आता. एवढं म्हणजे कुकर वगैरे लावलं मोठं तर लवकर होतो. आणि छोटं कुकर लावायचं म्हटलं तर थोडासा उशीर लागतो, म्हणजे कधी वरण शिजायला उशीर लागतो, त्याच्यामधनं थोडंसं म्हणजे झाकणामधनं पाणी निघतं, म्हणून मी 1 शिट्टी म्हणजे झाली की लगेच कुकर 2-3 मिनटं बंद करते. वरणाला पण तसंच करते, भाताला पण तसंच करते. मोठे कुकर असलं तर मग तसं करायची नाही गरज लागत आहे. पण छोट्या कुकरमधला भात थोडासा टेस्टी लागतो, वरण पण टेस्टी लागतं मोठ्या कुकरपेक्षा.
त्याच्यामुळं त्याच्यातच लावत असते. पण आज मोकळं नव्हतं म्हणूनच मग म्हटलं लावूयात. तर आता राहिलेले बटाटे आहेत. म्हटलं कांदा आपला परतोपर्यंत बटाट्याची साल राहिलेली होती ती पण काढून घेतली, काढून घेते. आणि एक बटाटा आहे ह्यातलाच मी म्हणजे पराठा बनवायचा आहे. तर ह्यातला हा पण बटाटा आहे ना, तर हा पण म्हणजे पूर्ण असा शिजला नव्हता. मधून थोडासा मला कच्चाच वाटत होता. 1-2 म्हणजे शिजले होते, 1-2 कच्चे वाटत होते. तो जो चांगला शिजलेला आहे ना, सगळ्यात गाळ झालेला, तर म्हटलं तो पराठ्याला ठेवूयात. आणि ह्याच्यात थोडंसं मग वाटलं जर कमी शिजला तर मग थोडासा पाण्याचा शिपका मारून पण आपण भाजी शिजवू शकतो. तर आता बटाट्याचे सगळे साल आहेत काढून घेतली. आपला कांदा पण छान परतलेला आहे. त्याच्यात आता थोडीशी मीठ आणि थोडीशी हळद घालते, कारण की मीठ मी अगोदर पण टाकलं होतं बटाटा उकडताना, पण त्यातलं पूर्ण पाणी आहे ते पूर्ण पाणी काढून टाकलं. म्हणून म्हटलं की आता त्या मिठाचा काही उपयोग नाही, म्हणून जेवढं भाजीला लागणार आहे तेवढं टाकते. तर आता बटाटे आहेत ते म्हणजे थोडेसे गार झालते, थोडेसे गरमच होते पण थोडेसे झालते. म्हणून म्हटलं आता लगेच म्हणजे अगोदर जर करून ठेवलं ना आपण कुकर गार व्हायला तर मग नाही जास्त वेळ लागत आहे. पण एवढी घाई सकाळची की म्हणजे गरम गरमच मग बटाटे पण होते, थोडेसे कट केले, एक साईडला काढून ठेवला. आणि हेच लगेच मी भाजी झाली की चपात्या बनवणार आहे, कारण की ह्यांचा पण लवकर टिफिन द्यावा लागतो. थोडासा नाश्त्याला पण थोडंसं एक अर्धी चपाती वगैरे सकाळी झाली तर मग खाऊन जात आहेत. नाही तर मग कधी कधी दुपारी खूप उशीर होतो, कधी कधी 3 वाजता, कधी कधी 4 वाजता मग जेवायला. तर आणि नाश्त्याला तर बाकी काही करणं होत नाही. एक तर सुट्टी असेल तर मग काहीतरी नाश्त्याला पोहे, उपमा वगैरे म्हणजे उपीट वगैरे बनवत असते, पण रोज तर अजिबात नाही होते. तर मग सगळे बटाटे आहेत कट करून घेतले. आणि कांदा पण आता आपल्याला छान परतला होता. लगेच त्याच्यामध्ये आता मी कोथिंबीर आणि बटाटा आहे तो मिक्स करून टाकून देते त्याच्यामध्ये एकत्रच. आणि मेन म्हणजे मला जे पोळ्या करायच्या आहेत ना, तर पोळपट आहे म्हणजे ह्याच पोळपटावर मी झालेल्या पोळ्या आहेत त्या पोळ्याच्या ताटामध्ये ह्याच्यावर ठेवत असते, म्हणजे गार लवकर होत आहेत. नाहीतर मग गरम पोळ्या वगैरे टिफिनला भरायच्या म्हटल्या तर मग पूर्ण डब्याला म्हणजे घाम सुटतो, पाणी वगैरे सुटतं. त्याच्यामुळं चपात्या पण गार करावं लागत आहेत. आणि भाजी भात पण मी म्हणजे थोडंसं मला जी उन्हाळ्यातली सवय लागली ना, की उन्हाळा चालू होता तेव्हा मी पूर्ण डब्बा थंड करून द्यायची, कारण की गरम गरम जर भरला तर मग दुपारी कधी कधी खराब होतो उशीर झाला तर आत्ता पण तशी सवय थोडंसं म्हणजे थंडाच करून देते, जास्त करून गरम डब्बा नाही भरत आहे कधी. त्या बटाट्यानं अजून थोडंसं मला कच्चा वाटत होता, म्हणून म्हटलं चला आपण काय करू, ह्याला थोडासा पाण्याचा शिपका देऊयात. मग थोडासा पाण्याचा शिपका दिला, अजून 2 मिनटं झाकण घालून ठेवलं आणि आत्ता परतून घेते. आता आपला बटाटा एकदम मस्त छान शिजला आहे. फक्त ह्याला कढीपत्ता पाहिजे होता, म्हणजे पिवळा बटाटा करायचा म्हटलं तर थोडासा कढीपत्ता असला तर अजून छान लागतो. आणि मग एक बटाटा ठेवलेला आहे, सो आता तो मॅश करून घेते. आणि आता ह्याला काही दुसरी कढई वगैरे नाही घेणार आहे, तवाच होता. फक्त एक चपातीची कणिक ठेवलेली आहे मी साईडला काढून, ह्याच्यामध्येच थोडंसं तेल टाकते. थोडंसं तरी जास्त पडलं, एवढं नसायला पाहिजे होतं, पण आता तवा खूप गरम असल्यामुळं मला काढता नाही आलं. मग त्याच्यात थोडीशी जिरे मोहरी टाकली, थोडीशी हळद टाकली आणि मग कांदा वगैरे काही नाही टाकला, म्हणजे त्याला तर जास्त आवडतच नाही कांदा वगैरे टाकलेला. मग बटाटे काढलेले आहेत, अगदी थोडीशी नकळत चटणी टाकली. आणि तरी पण ना माझं ह्याच्यात मीठ टाकायचं विसरलं, पूर्ण परतून घेतलं तव्यावरती. आणि मग नंतर मीठ टाकायचं माझ्या डब्यात काढून घेतलं ना, तर माझ्या लक्षात आलं की अरे मी ह्याच्यात मीठच नाही टाकलं, म्हणून म्हणजे टेस्ट न करता पण कळालं. आणि मग थोडंसं थंड होऊ दिलं. तोपर्यंत तवा आहे दुसऱ्या चपातीने स्वच्छ करून घेतला. आणि मग लगेच थोडासा गरमच होता, कारण की मग परत गॅस बंद करा चालू करा, मग थोडंसं गरम गरम आहे. त्यातच लगेच पोळी पण बनवून घेतली. आणि थोडासा बटाट्याना म्हणजे थोडासा जास्त झाला, थोडा कमी पाहिजे होता, कारण की मग जास्त झाला तर कधी कधी काय होतं की पोळी आहे ती जास्त फुगत पण नाही आणि फुटण्याचे चान्सेस जास्त असतात. मी थोडंसं काढून ठेवायला पाहिजे होतं, पण म्हटलं बसेल चला, तर मला पाहिजे तसं म्हणजे फुगला नाही, नाहीतर एकदम मस्त झाला, टेस्टला पण खूप छान झाला. पण थोडंसं अजून फुगायला पाहिजे होता, थोडंसं कमी, जर मी त्याच्यामधलं सारण आहे ते कमी घालायला पाहिजे होतं. आणि लाटण्यात पण थोडीशी म्हणजे घाई झाली, कारण की मध्ये म्हणजे फक्त स्वयंपाकच नाही, स्वयंपाक करताना पण मध्ये कामं चालू असते. तर ऋतुराज जर लवकर उठला ना तर मग परत त्याचं काम चालू असतं. तो जर माझा पूर्ण स्वयंपाक झाल्याच्या नंतर उठला ना मग जास्त काही टेन्शन नाही येते. त्या बघू शकता आता पोळी पण म्हणजे पराठा पण लाटून झाला आहे. आणि आता आपण छान मस्त भाजून घेऊयात. तर तुम्हाला आजचा हा ब्लॉग्स कसा वाटला, आजची रेसिपी कशी वाटली, आजचे बटाटा पराठा कसे वाटले हे पण मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. सो बघू शकता तवाना म्हणजे थोडासा मी भाजी काढायच्या टायमिंगला ना गॅस बंद केला होता, त्याच्यामुळं मग पराठ्याला थोडासा तवा थोडासा गार असल्यामुळे पूर्ण फुगला नाही,
नाहीतर एकदम मस्त फुगला असता. आता आपण दुसऱ्या वेळेस केलं ना तर तो बघा किती छान फुगतोय. हा थोडासा ना तवा थंड झाल्यामुळे जास्त पराठा फुगला नाही, पण पराठा एकदम मस्त छान भाजून घेतला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.